वेलकम बैक टू दिग्विजय व्लॉग्स गाइस. सो हम आए हैं देशमुख फार्म्स. Yeah, so basically this whole hour is ours. no guys, that was just a joke. So हे आहे माझ्या मामाचा मळा, my mama's grape farm. So what you can expect from this vlog? Grapes, grapes and only grapes. सो तुम्हाला द्राक्षांसोबत असं मध्येच एखादं चिक्कूचं झाड पण दिसून जाईल, ज्याला खूप सारे चिक्कू आलेत. चिकू आहे. हे कसलं ग ते जॅकफ्रूट नाही काय म्हणतात ते? ड्रॅगन फ्रूट. हां सांगितलं मी ना. ब्लॉगिंग कर जरा. हँडिंग ओव्हर माईक टू मामी. मामी गाईड करतील आपल्याला आता. हॅलो गाईज, मी चकुली दिदीची मामी सुजाता. हे बघा, हे द्राक्षांचं बाग आहे आणि त्या द्राक्षांच्या बागेतच आम्ही पेरूचं एक ट्रायल घेतली. ती छान अशी सक्सेसफुल झाली आहे. त्याला खूप सारे पेरू येत होते, पण आता थोडी छाटणी केली त्याच्यामुळे पेरू कमी झालेले. पण याच्यात 2-3 सीझन पेरूचे काढले. म्हणजेच द्राक्षांचा खर्च आणि त्याच्यातच पेरू म्हणून छान असं उत्पन्न आलं. एक द्राक्षांच्या याच्यावरचाच खर्च. इथं तारा पण त्याच्याच आहे द्राक्ष बागेच्या, त्यालाच आम्ही पेरूचे झाडं बांधले आणि द्राक्षांच्या बागेला पाणी सोडलं, फर्टिलायझर्स दिले, तेच पेरूला मिळतात. त्याच्यामुळे त्याचं छान असं उत्पन्न मिळालं. So it's basically dual farming. जो पानी हम ग्रेप्स को देंगे वही पानी पेरू क्या गोवा को भी जाएगा. हाँ, एंड सेम स्टैंड भी सेम है. इफ़ यू कैन सी, दिस इज द सेम स्टैंड, same foundation which is used for grapes, same foundation and same wiring is used for guava. So dual खर्चे में नहीं सिंगल खर्चे में डुअल फायदा. आपली मेहनत माझा भाऊ करतोय. हां, म्हणजे ते माझे मिस्टर हो. मग आम्ही येतो सुट्टीच्या दिवशी, पेरू तोडायला येतो, खायला येतो, खायला पण येतो. हे बघा, द्राक्ष पण छान आहेत, ती मला खूप आवडतात. आणि आता पेरूची छाटणी केली आहे, पण काही ठिकाणी त्याला फुलं आहे, काही ठिकाणी त्याला फळं आहेत. आणि ते थोडे मोठे झाले का त्याला फॉर्म लावायचं, कॅरी बॅग लावायची आणि मग नंतर ते सेल आउट करायचे. आणि हे जे द्राक्ष आहे ते सगळे एक्सपोर्ट जाणार आहे युरोपला. येस. हे बघा, आता हे द्राक्षांचं कॅरेट भरून ट्रॅक्टर चाललं आहे आणि ते नंतर पिकअपमध्ये टाकणार आहेत. तर हे सगळे एक्सपोर्टचे आहेत. इथे जागा सोडली हो तुम्ही. द्राक्षबाग आहे आणि द्राक्षबागेच्या साईडला असं काही नारळाची झाडं, काही आंब्यांची झाडं लावले. छोटे छोटे त्याला कैऱ्या आल्या आहेत, लाईक दॅट. छोटे छोटे कैऱ्या आहेत. त्या मोठ्या झाल्या का पुन्हा एक व्हिडिओ बनवूया आपण आणि छान खाऊ त्याला कट करून. आणि हे उरलेले हे जे द्राक्ष आहेत ते लोकलला जातील. एक्सपोर्टचे गेले, त्याला ते पेपर लावलेले असतात. आता इथे दाखवायला नाही पेपरवाले. कॅरेट भरून ठेवले. हां, आता हे लोकलला जातील, जे आपण आपल्याला लोकल बाजारात मिळतात ते. वजन वाढलं ना त्याचं. एन्जॉय. इकडे दाखवा ना जे. हे बघा, असे बांधलेले असतात ते जे एक्सपोर्ट क्वालिटीचे असतात ना, त्यांना असे पेपर लावलेले असतात आणि मग ते काढायचं वेळेस पेपर काढतात, कट करतात आणि घेऊन जातात. आणि ज्यांना ते एक्सपोर्टवाल्यांना जे नको असतात ते लोकल व्यापारी घेऊन जातात. So this is the carrot which goes for the export, and the remaining ones, these go to the local market.
सो बेसिकली जो भी अच्छे क्वालिटी होते हैं वो एक्सपोर्ट वाले यूरोप वाले मार्केट में जाते हैं, वो लोग खुद से आते हैं, वो लोग खुद से लेके जाते हैं। या एक एक जो ग्रेप होता है उसकी मार्किंग, उसकी साइज़ देखी जाती है, उसकी क्वालिटी देखी जाती है एंड दे चूज़ देम। एंड जो रिमेनिंग है जिनमें थोड़ा बहुत मतलब दे आर नॉट इन गुड क्वालिटी और स्मॉलर वंस दे गो इन द लोकल मार्केट। कोकोनट ट्री एंड मैंगो ट्री ये वापस एज अ फेंसिंग की तरह भी काम करता है। एंड समर सीजन में हमें कैरी, मैंगो एंड केळी पण है, एंड वी ऑल्सो हैव बनाना। माझा डाएट असं वाटलं का तुला ते पनीर बिनीर ते बॉइल्ड चिकन वगैरे डाएट तसं नाही, डाएट Diet छोले असं, भटुरे, हां. वडापाव, पवडा। डाएट हा राहतो आपला डाएट प्लॅन कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट सार्थक विनोद देशमुख. थँक्यू. टाकलं त्यांना आणि मग ते दमले. हे मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करते. हो माहिती. किती वाले होते बिबटे? दोन आणि कुठे कुठे धरले? काका आत्याला त्या दिवशी काय इथं एक तर 2च वाघ आहे, एकच वाघ राहील इथं. एक तर मी नाही तर तो मी गेल्यावर मग तो येतो, त्याला माहिती आहे माझी ड्युटी आतापर्यंतची राहते, मग नंतर तो येतो. हे आमचं फार्म हाऊस आहे. चला आपण फार्म हाऊस बघून येऊया मधून कसं आहे. हां, फार्म हाऊस टूर हे चाटला खूप येतात. हे आमचा लाल्या आणि तो आमचा बग्या आणि हा आमचा दुसरा बग्या. यांची खूप गरज असते कारण इथे रात्रीचे बिबट्या येतात आणि बिबट्याला बघून एक बिबट्या गावात येतो. त्याचा पण उपवास आहे, तो आता केळी खाणार आहे. जय भोलेनाथ. कॉंग्रॅच्युलेशन. हां, आणि हे आमचं हे सगळं शेतीचं मटेरियल इथे. हे दुसरं ट्रॅक्टर, हे ट्रॅक्टरचं नाव काय? मित्सुबिशी. हां ते मित्सुबिशी. आणि हे मोठं ब्लोअर, हे मोठं ब्लोअर, ते छोटं ब्लोअर. ते तिकडे ते छोटं ब्लोअर. आणि हे पण हां ते पण काय ते ब्लोअर छोटं ते blower पण आहे. एक छोटं नवीन blower ब्लोअर आहे, आहे. पण हाय पॉवर छोटं ब्लोअर आहे ते कुबोटासाठी. हां त्याची काय मला जास्त माहिती नाही. आमच्या दादूसला खूप माहिती, तो खूप छान सांगेल तुम्हाला. बोल दादूस. गाईज आता हा आपला खतांचा रूम. खत मागे असं इथे नाही. खरेदी करणारे इथे बसलेत ना. खत खरेदी करणारे औषध आहे. गाईज इकडे औषध आहे. इथे खूप साऱ्या अशा गोण्या पडलेल्या राहतात. इथे औषधं राहतात. इकडे पण खूप साऱ्या गोण्या राहतात. आता सगळ्या गोण्या गायब आहे, संपल्या आहे. आता आता छाटणी झाल्यावर परत सगळ्या घ्यावं लागणार आहे गाईज. इथे गणपती बाप्पा होता, गणपती बाप्पा नाही आहे. तब्येतीला मानवलं पाहिजे ना. गाईज इथे खूप सारे लिंबाचे घड आहे. लिंबाचे इथं लिंबू आहे, इकडे चिकू आहे. लिंबू, चिकू, सीताफळ. हा सीताफळ आहे गाईज. दिस इज लिंबू, दिस इज सीताफळ. सीताफळ आणि तिकडे चिकू आहे. आणि बागाच्या गल्ल्या जिथे जिथे संपताय तिकडे सगळीकडे लास्टला लिंबू नाही तर काहीतरी झाडं आहेत. चिंच झाड आहे. आणि बाकी मेन मध्ये सगळे लिंबू आहे. आणि इकडून ह्या साईडच्या गल्लीच्या स्टार्टिंगला आणि त्या साईडच्या गल्लीच्या स्टार्टिंगला एंडिंगला सगळे मँगोज आहे, सगळे आंब्याचे झाडं. नंतर विहिरीकडे शेततळ्याकडे सगळे आंब्याचे झाडं आहे. तिकडे पपयाज आहेत, खूप साऱ्या पपयाज आहेत पेरूच्या मागे पण. थँक्यू. So this was our small house tour and this is the beautiful view which we come for. So मला आहे ना लहानपणी त्या तिकडच्या साईडला जायला लय भीती वाटायची. तिकडं एकदा कोल्ह्याने पिल्लं दिलेली आणि मामा मला सारखे अशा काही करायला तिकडे पाठवायचे. मला अजूनही तिकडे जायला कसं वाटतं. हां ते जे बोलू नाही शकत, काय करायला तिकडे जायचो मी ते वेगळी गोष्ट आहे. नेचर्स कॉल करायला तिकडे पाठवायचे आणि तिथं भीती वाटायची. बागा
गाईज हीच ती जागा जिथं दादा करतो. हे बघा अशी ही जागा आहे, तुम्ही बघू शकता. सो इकडून सगळा हा आता एक्सपोर्टचा माल घेतला आहे आणि आता हे लोक ते पिकअपला देणार आहेत, बरोबर? ओके डन. हे लोक नाही, ते लोक पुढे जे आहेत ते हे काही कामाचे नाही आहेत, हे फक्त ब्लॉग पिंपळगावला जाते. पिंपळगावला जातील आता. आणि पिंपळगावला याचं वजन काटा होईल हम्म, आणि त्याच्यासाठी आता भैया काका गेलेले. ओके. मग ही पिकअप आता वरच्या साईडने निघेल, तसेच पिंपळगाव जाईल. माझ्या काकाने मस्त द्राक्ष पिकवलंय, मी त्या द्राक्षांचा आस्वाद घेतोय. गाईस सुजलचं फेअरवेल आहे आणि सुजल फेअरवेलला काय नेणार आहे? सुजल फेअरवेलला काय नेणार आहेस? ट्रॅक्टर कुबटा. नाद करती काही. और फॉर्म. आता खूप बोटाला घेणार आहे तो. पहिले ट्रॅक्टर धुवायचा त्याला. काकाने सांगितलंय तो त्याच्यावर खूप साऱ्या पावडरी 2-3 वर्षापासून पडलेल्या आणि ते धुतलेला, म्हणजे तो असा प्रॉपर नाही धुतलेला, मग त्याला असं घास घासायचंय. मग नंतर सुजलला तो कुबोटा भेटणार आहे. पहिले सुजल कुबोटा धुणार आहे, मग काका सुजलला धुणार. सो दिस वॉज माय मामाज फार्म एंड या वी आर एट द एंड ऑफ आवर ब्लॉग. नहीं, 2 चीज़ें हैं जो दिखानी है. एक है वेल, This is our grandfather. now we have one of the most beautiful thing. Meet my grandfather. जे इथे पपयांची पण झाडं आहे. मी आत्ताच फ्रेश झाडावरची पपई तोडली आहे माझे भाचे दिग्विजय यांच्यासाठी. त्यांना पपई खूप आवडते. पपई इथे पूर्ण लाईन पपई आहे. दिस इज फ्रॉम माय ब्रदर्स फार्म. चल तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ॐ 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 तत्पुरुषाय
तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि। हॅलो गाईज, आज आपण इथे आलो आहे आज आहे महाशिवरात्र. शिवजी आणि पार्वती यांचा लग्न सोहळा म्हणजे महाशिवरात्र. आणि आज इथे कसबे वणी इथे तिळेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे रात्रभरापासून भाविकांची गर्दी चालू आहे. आणि श्रावणी सोमवारला पण खूप गर्दी असते. लांबून लांबून भाविक इथे येतात. आता हे भाविक आले ते नाशिकवरून स्पेशली महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तिळेश्वर महादेव मंदिर हे नाव कसं पडलं आहे तर ते जे शिवलिंग आहे ते दररोज तिळेप्रमाणे वाढते म्हणून त्याला तिळेश्वर महादेव मंदिर म्हटलं आहे. हर हर महादेव, हर 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 महादेव. एंडिंग दिस व्लॉग. तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर 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 महादेव.